10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा फिसकटली आणि आता पुढे काय? 1 महिन्याच्या युद्धानंतर सीजफायर झालं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये चर्चेला सुरुवात झाली. पाकिस्तान खूपच खुश होता की आपल्यामुळे आता हे 2 देश युद्धाचे थांबले जाणार आणि आपल्यामुळे शांती प्रस्थापित होणार. पण तसं काही झालं नाही आणि ही शांतीवार्ता फिसकटली. आणि आता काय? अमेरिकेचे उपराष्ट्रपती त्यांच्या देशात परतले आणि अमेरिकेने लगेचच युद्धाची तयारी चालू केली. त्यांच्या जहाजांमध्ये स्फोटके भरले आणि ती जहाजे आता इराणकडे पाठवली सुद्धा. अमेरिकेने डिक्लेअर केलं आहे की आज संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही हॉर्मुझ समुद्रधुनी नाकेबंदी करणार आहोत. इराणच्या भूमीत आणि इराणच्या बंदरांमध्ये येणारे प्रत्येक जहाज आम्ही आता अडवणार आहोत, त्याची नाकेबंदी करणार आहोत. आणि इराणसुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे की आम्ही समुद्रधुनीवर सत्ता गाजवणारच. त्यातील प्रत्येक जहाजावर टोल आकारणार आणि पैसे वसूल करणार. इराणने हे पण सांगितले की अमेरिका जर नाकेबंदी करत असेल तर आम्ही त्यांच्या बोटींवर हल्ला करणारच. इस्लामाबादच्या चर्चेमध्ये अमेरिकेची एकच प्रमुख मागणी होती की अणुकार्यक्रम थांबवावा आणि जो काही समृद्ध युरेनियमचा जो साठा आहे तो अमेरिकेकडे परत करावा. पण इराण कोणत्याही मागणीला जुमानला नाही आणि इराणने आपला अणुकार्यक्रम चालवणारच असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ट्रम्प ताते आता जामच भडकलेत. अमेरिकेची इच्छा नसून सुद्धा अमेरिका आता परत एकदा युद्धात उतरणार आहे, ते सुद्धा एकदम जबरदस्तरित्या. अमेरिकेचं आधीच भरपूर नुकसान झालेलं आहे, त्यामुळे अमेरिकेची सुद्धा अजिबात इच्छा नाही या युद्धासाठी. पण पर्याय आता काही शिल्लक नाही, त्यामुळे युद्ध आता अटळ आहे. अमेरिका आणि इराणच्या या संघर्षामध्ये, या युद्धामध्ये आता थांबू शकतो फक्त एक चमत्कारच. आणि अमेरिका आता मागे हटणार नाही आणि हे युद्ध आता परत एकदा सुरू होणारच. आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. बघूया आज रात्री संध्याकाळी 7:30 वाजता काय घडतंय ते.